मनसेला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही आणि त्यामुळे त्यांची पक्षचिन्हाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे। दरम्यान पक्षचिन्हाची मान्यता रद्द झाल्यास त्यांना पुन्हा रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळू शकत नाही अशी माहिती विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसेंनी दिलेली आहे। आता राज्यात माझ्या माहितीप्रमाणे 9.70 कोटी राज्यातील एकूण मतदार आहेत। त्यापैकी 6.78 कोटी जणांनी मतदान केलेलं आहे, ही माझ्या माहितीप्रमाणे। तर त्याप्रमाणे 48 लाख मतं मनसेला मिळवावी लागतील, पण मला वाटत नाही त्यांना एवढे मतं मिळाले असेल। त्यांना काही 1-1.5 लाख मतं मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांची मान्यता संदर्भात आयोगाला निश्चित फेरविचार करावा लागेल। तर आयोग या प्रकरणामध्ये त्या पक्षाला नोटिसेस पाठवतील आणि ती माहिती त्यांच्याकडून घेण्यात येईल की तुमची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, आणि पक्षाचं उत्तर घेऊन या निकषाप्रमाणे त्यांची मान्यता रद्द केली जाईल। आणि मान्यता रद्द होणं म्हणजे विशेष काही नाही, त्यांचं नाव जात नाही, फक्त जे चिन्ह आहे आता त्यांना जे इंजिन जे चिन्ह ॲज ए मॅटर ऑफ राईट मिळालेलं आहे कायद्याप्रमाणे ते त्यांना मिळणार नाही, त्यांना फ्री चिन्ह घ्यावं लागेल। तर नेमकं पक्ष चिन्ह टिकवण्यासाठी किती मतदान गरजेचं आहे, आपण काय नियम आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% मतं असल्यास पक्षाची मान्यता टिकून राहते। 2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6% मतं मिळणं गरजेचं आहे। 3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3% मतं मिळणं यासाठी गरजेचं आहे। तर नियमानुसार मतं मिळाल्यास पक्षाची मान्यता रद्द होत नाही आणि राज ठाकरेंच्या पक्षाला या निवडणुकीत 1.8% मतं मिळालीत।